ताज़ा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। A7 न्यूजमध्ये आपले स्वागत। जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांचे मार्गदर्शनात हिंगोली जिल्हा पोलीस दल कायदा व सुव्यवस्था इतर कर्तव्यासोबतच सामाजिक दायित्वाची जबाबदारी नियमितपणे पार पाडत आहेत। जिल्ह्यातील युवकांना सहज रोजगार उपलब्ध व्हावा याकरिता यापूर्वी पोलीस अधीक्षक यांच्या संकल्पनेतून भव्य रोजगार मेळावा आयोजित केला गेला होता। त्यात जवळपास 40 विविध कंपन्यांनी सहभाग घेत जिल्ह्यातील 646 युवकांना सहज नोकरी मिळू शकली होती। त्यात अधिक पुढे जात जिल्ह्यातील ग्रामीण भागातील युवक व नागरिक तसेच समाजातील मागास घटकातील नागरिक यांना कायमस्वरूपी व्यवसाय माध्यमातून रोजगाराचे स्रोत मिळावे, ग्रामीण भागातील युवक व नागरिक नोकरी करणारे नाही तर मालक बनावे या व्यापक उद्देशाने संबंधितांना विविध व्यवसाय उभारणीसाठी मार्गदर्शन व इतर मदत मिळावी या भावनेतून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाने जिल्हा उद्योग केंद्र यांच्याशी संपर्क करून यापूर्वी पोलीस अधीक्षक कार्यालय येथे जिल्ह्यातील विविध तालुक्यातून व्यवसाय करण्यासाठी इच्छुक 25 युवक व नागरिक यांना दिनांक 5 ते 9 डिसेंबर दरम्यान 5 दिवस शेतीविषयक विविध व्यवसायाचे MCED प्रशिक्षण दिले होते। 22 डिसेंबर रोजी जिल्हा पोलीस दल व जिल्हा उद्योग केंद्र यांचे संयुक्त विद्यमाने संत नामदेव पोलीस कवायत मैदान येथे भव्य व्यवसाय मार्गदर्शन व प्रशिक्षण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। सदर मेळाव्यात जिल्हाधिकारी हिंगोली जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, जिल्हा उद्योग केंद्र महाव्यवस्थापक शोएब कादरी, पोलीस निरीक्षक विलास पाटील, पोलीस निरीक्षक शेख, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू, शिवसाम घेवारे, जिल्हा उद्योग केंद्रातील प्रकल्प अधिकारी सुधीर आठवले, उद्योग निरीक्षक वर्षा बोरकर, सुदेशना सवराते, VV मुंडे, जिल्हा खादी ग्रामोद्योग केंद्रातील संतोष बगाडे, दिग्दर्शक MVY ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था धनाजी बोईले, इतर अधिकारी व कर्मचारी, सदर शिबिरात जिल्ह्यातून आलेले युवक नागरिक, पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। यानंतर पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी सदर व्यवसाय मार्गदर्शन शिबिर आयोजन करण्यामागील भूमिका व सदर व्यवसाय मार्गदर्शन व प्रशिक्षण शिबिराचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले। तर जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी पोलीस विभागाने कायदा व सुव्यवस्था सांभाळतात जिल्ह्यातील ग्रामीण भागातील युवकांना स्वतः व्यवसाय करण्यासाठी प्रेरित करून त्यांचेकरिता व्यवसाय मार्गदर्शन व प्रशिक्षण वर्ग आयोजन केल्याबद्दल कौतुक करून उपस्थित नागरिकांनाही स्वयंरोजगार व व्यवसाय प्रशिक्षण त्यानंतर स्वतःचे व्यवसाय उभारून स्वावलंबी बनण्याबाबत मार्गदर्शन केले। सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय निलावार यांनी केले। तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सहाय्यक पोलीस निरीक्षक जिल्हा आणि जिल्हा उद्योग केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानं आपल्या हिंगोली जिल्ह्यातील जे काही बेरोजगार युवक आणि तरुण आणि ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांच्या हाताला काम नाही, त्यांच्या हातामध्ये कौशल्य विकसित करणे, उद्योगाच्या अनुषंगाने त्यांच्या पायामध्ये जरा शक्ती उपलब्ध करून देणे आणि एका शिस्तबद्ध पद्धतीने एखाद्या उद्योगाची सुरुवात कशी करावी याच्या अनुषंगाने जी काही उद्योजकता प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून ज्या काही आपण या 7 दिवसाच्या मागच्या कालावधीमध्ये जे काही आपण काही बेरोजगार युवकांना ट्रेनिंग दिले त्यांच्या प्रमाणपत्राचं वाटप आपण या ठिकाणी आज आपल्या जिल्ह्याचे सन्माननीय पोलीस अधीक्षक, आपल्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, आपल्या अपर अधीक्षक अर्चनाताई पाटील मॅडम आणि DICचे मॅनेजर म्हणजे कादरी सर, आमच्या पोलीस स्टेशनमार्फत ते वेगळ्या मार्गाने लोकांना प्रशिक्षण देणं आणि त्यांचा आदेश ठेवून माननीय
पोलीस अधीक्षक साहेबांच्या संकल्पनांची आहे. त्यानुसार आम्ही मागच्या आठवड्यात 5 दिवसाचं इंटेन्सिव्ह प्रशिक्षण यामध्ये दुग्ध व्यवसाय, शेळीपालन आणि पोल्ट्री फार्म या विषयाचं पूर्ण झालेलं आहे. त्यांचं नूतन प्रमाणपत्र करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर दुपारच्या सत्रात आम्ही एक प्रेझेंटेशन ठेवणार आहोत. त्याच्यामध्ये जिल्हा उद्योग केंद्रामार्फत राबवण्यात येणाऱ्या सविस्तर मार्गदर्शन याच्यामध्ये त्यांचं प्रशिक्षण पूर्ण झालं आहे. त्यांचं 1-to-1 आम्ही कॉन्टॅक्ट करून त्यांना काय आवश्यक आहे, त्यांना काय पाहिजे आणि बँकेला काय अपेक्षित आहे, काय डॉक्युमेंट लागणार आहे याचं आम्ही भरपूर त्यांचं काय